तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार. म्हणजे काय 365 364 सूर्य डोक्यावरून घालवावे लागतील. त्या तळपत्या सूर्याच्या किरणासोबत वावरावं लागेल तरच आपण या 365व्या दिवशी या स्पर्धेमध्ये खेळू शकतो. बघूया, थांबूया, वाट पाहूया, जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होईल. पंच देखील सामन्याला सुरुवात करतील. या स्पर्धेतील मित्रांनो मेगा फायनल, मेगा सेमीफायनलचा सुपर 4चा पहिला थरारक नजराणा सामना आपण पाहतोय. एका बाजूला यंगस्टर करंजाळी तर दुसऱ्या बाजूला साईनाथ देगावचा संघ. यस, मैदानामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. जर आपण बघितलं तर गोलंदाजीवरती असेल राहुल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. सामन्याला सुरुवात करूया. पंचांकडून देखील ग्रीन सिग्नल दिलं जाईल. पटरीवरून ट्रेन जाते, अर्थात सांगते तुम्ही सुद्धा स्पीडअप करा. म्हणजे काय, मी ज्या वेगाने धावते त्याच वेगाने तुमची स्पर्धा सुद्धा धावायला पाहिजे. करूया सुरुवात स्पर्धेला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज चेंडूपैकी फेकण्यासाठी सज्ज झालाय राहुल. अचूक टप्प्याची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडूवरती नमावं लागलाय, झुकावं लागलाय. लेकिन आता जर पाहिलं ना तर मगाशी जो गोलंदाजासमोर झुकत नव्हता हा अक्षय, तो आता झुकतोय. नमवलाय तर कोणी, तर राहुल याने. पहिला चेंडूवरती धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. एक धावाले एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धापळकावरती धावा जर पाहिला ना तर धापळकावरती धावा येत आहेत बिनगडीबात 1. यस, आपण मैदानाच्या सूर्य एकदा टाकला. चेंडू कार्पेटच्या खेळून काढला. आता मात्र चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषा पार. अभी बेड़ा होगा पार. रन मिलेंगे 4. डीजे कैरी ऑन. यस, कम ऑन डीजे. मंडळ दाबेळ मोरेवाडी संघाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय, मित्रांनो आपण मैदानाच्या आजूबाजूला थांबायचं आहे. आपली जबाबदारी, स्वयंसेवकांची जबाबदारी आपण पार पाडायची आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होते. झणझणीत खणखणी चौकार मारून आपलं खातं कोडलंय. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने भरणा टाकली आहे. कोणाल याने 4 धावेने संघ पुढे सरकलाय. धापळकावर धावा जर पाहिल्या तर 5 धावा धापळकावरती लागतात. राहुल याचा पुढील चेंडू सामना करतोय. कोणाल बघायचा काय करतो. सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू पंचांकडे अपील केली जाईल. पंच देखील अपील फेटाळून लावतात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली जाते. धापळकावर धावा जर पाहिल्या तर धापळकावर धावा येत आहेत 5. बिन गडीबाद 5. पहिलं शतक प्रगतीवर आहे ते म्हणजे गोलंदाज राहुल याचं. राहुल अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. कारण जर आपण पाहिलं तर सामोरे संघाला नमवतोय. पण एकदा सुरेख टाकलेला चेंडू. आता मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. देखील चांगलं शतक देखील होत आहे. संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर धापळकावरती धावा जर येत आहेत 6 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. एकदा आपण सामन्याला सुरुवात करतोय. चांगल्या पद्धतीची सुरुवात झाली आहे. सुरुवात थेंबे थेंबे तळेसाचे. एका एका धावेचं महत्व दिलं जात आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार, कोणता संघ पहिला आपल्याला फायनलिस्ट भेटणार, कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाणार, कोणता संघ या चषकावरती या कॅश प्राइज वरती नाव करणार. बघूया. सुरेखता टाकलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. काय बेस्ट वरचे बेस्टची लढत. मित्रांनो मी सांगितलं होतं बेस्ट काय म्हणतात. एका बाजूला राहुल आहे, एका बाजूला अक्षय, एका बाजूला जर कुणाल आहे तर दुसऱ्या बाजूला रोहित आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपण पाहिली ना तर असं असतं. कारण जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाकडे ताकद आहे, नजाकत आहे. कारण दोन्ही संघांमध्ये नमवण्यासारखे गोलंदाज आणि नमवण्यासारखे फलंदाज देखील आहेत. त्यात काडी मात्र शंका नाही. जाऊया पुन्हा एकदा शतकमध्ये बदल केला जातोय. पहिल्या षटकातील काहीशे चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जाऊया. दाबाला पावलाचा रणप आहे. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. गडबड झाला, गडबड घोटाळा, घाबरला, प्रेशर, डिप्रेशन आणि हायपर झालाय. थोडा घाबरलाय कारण स्ट्राईकला कोण आहे. अक्षय एक चांगला धंडाकट फलंदाज आहे. ज्याच्या ताकद आहे, नजाकत आहे, ज्यानं मोठमोठ्या गोलंदाजांना नमवलं आहे तो फलंदाज अक्षय मैदानामध्ये आहे. कारण त्याला सुद्धा एक घाबरून गोलंदाजी करावी लागणार. धडधड सुद्धा वाढत असेल प्रेक्षकांची असेल. प्रेक्षकांना अजून अक्षयकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा कुठेतरी भंग होते. परंतु कुणाल एक अतिझुंजा लढवतोय.
फुटात लाईनचा चेंडू फायदा उचललाय चेंडू धाडलाय सीमा रेषा पार येतोय अक्षय ब्रँडेड या ठिकाणी येतोय अक्षय ब्रँडेड षटकार यस कम ऑन डीजे या स्वयंसेवकांना विनंती असेल बॉन्ड्री लाईनचा ताबा घ्या मित्रांनो झाल्या आपली स्पर्धा संपुष्टात झाली आहे म्हणजे येणारे तीनच सामने आहेत आणि 3 सामने आपल्याला काहीतरी शिकवून जातील या ठिकाणी मित्रांनो व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय जर आपण पाहिलं तर कुणबी युवा मंडळ उन्हवरे विभागाचे सन्माननीय सचिव सन्माननीय आमचे दादा प्रवीणजी मनवळ साहेब यांचं देखील आगमन झालं त्यांचा देखील शुभ सन्मान केले होईल व्यासपीठावर विराजमान असताना मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असणारा गुलदस्ता देऊन त्यांचं देखील स्वागत करायचं आहे मित्रांनो जाऊया आपण मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते गोलंदाजीवरती आला एक गोलंदाज तसेच सन्माननीय ग्रामीण सचिव संजयजी मोरे यांच्या रमेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय त्यांचा सन्मान केला जातोय क्षमस्व असो आपण मैदानाच्या दिशेने जाऊया मैदानामध्ये पहिला विकेटचं पतन झालंय जर मैदानामधून डगआउट मध्ये परततोय अर्थात कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन झालाय संधी देऊया डीजे ला यस पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय कुणालच्या जागण्यासाठी तर म्हणजे उमेशला फलंदाजी करावी लागेल गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजचं नाव सांगायचं आहे शरद ओके थँक्यू शरद याचा पहिला चेंडूवरती पहिला धक्का बसलाय दुसऱ्या चेंडूवरती काय होत आहे बघूया थांबूया वाट पाहूया सुरेख तडाखा चेंडू बॅटची टॉपेज घेऊन चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये एकदा वाले क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय संघाची धावसंख्या धापळकावर धावा पाहिल्या तर 13 धावा 13 म्हणजे मित्रांनो अशुभ अंक आहे आणि अशुभ अंकाचा फायदा कोणाला होणार कारण सकाळच्या सत्रापासून फायदे होत आहेत कोण नफ्यात आहे कोण तोट्यात आहे पण बघायला गेलं तर मंडळ आपलं चांगलं आहे कारण मंडळाने एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे चांगल्या प्रकारचं आयोजन होत आहे कारण प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी सन्मान होतोय प्रत्येक मान्यवराचा सन्मान होतोय कारण व्यासपीठ मान्यवरांसाठी बनलेलं असतं आणि त्या व्यासपीठावर जर मान्यवर नसतील तर व्यासपीठाला शोभा येत नाहीये बघूया जाऊया मैदानाच्या सूर्य गेस्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आता मात्र नियतीने साथ दिला नाहीये आणि आता कदाचित अक्षयला सुद्धा माहित नसतं अक्षय पॅव्हिलियनमध्ये परतलाय अक्षय याचा संपलाय केल देव्या संधी डीजर यस कम ऑन डीजे होती ना त्यावेळी कुठेतरी निराशाजनक कामगिरी होताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या धापळकावरचा धाबा पाहिल्या तर 13 धावा धापळकावरती येताना पाहतोय आपण आता सत्काराकडे वळतोय ते म्हणजे मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार ज्यांचा करणार आहोत असे सन्माननीय आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य सन्माननीय श्री विजयजी विचले साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत आपण काशीनाथजी कोळे साहेब यांना विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांचा करायचा आहे
यस व्यासपीठावरती सन्मान होतोय, प्रत्येकाचा सन्मान देखील होतोय. म्हणजे काय सजलेला या खेळासाठी पुरतुऱ्यांचा हार कशाला, जिवळगांच्या या खेळामध्ये शुभेच्छांचं भार कशाला. परंतु आपण आलात वेळात वेळ काढून, आपल्या शुभेच्छा देखील आम्हाला एक लाख मिळायच्या आहेत, त्यात काही मात्र शंका नाही आहे. 6व्या मैदानाच्या दिशेने शरद याचा पहिला चेंडू, सूर्य एकदा टाकला चेंडू, या ठिकाणी गडबड 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 काहीतरी झाली आणि काय झालं इथे माघारी परतावं लागलं. आत्महत्या झाली, बळी दिला. आता जर म्हणायला गेलं तर आत्महत्या केली आहे, बळी दिलाय म्हणजे काय. आता जर आपण पाहिलं ना, कोकणामध्ये जून मृग नक्षत्र झाल्याच्या नंतर मृग नक्षत्र ज्यावेळी सुरू होतं तेव्हा राखण दिली जाते, ती कुठेतरी आत्महत्या केली जाते. या ठिकाणी राखण कदाचित दिली जाते की काय असं वाटतंय. गडी क्रमांक 3चं पतन झालंय. मी आलो, मी तसा पॅव्हिलियनमध्ये परतलो की काय, अशी खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र मैदानामध्ये जातोय जयश. जयश बघायचा काय करतोय, जयशला येईल का यश, परंतु स्ट्राईक फलंदाज असेल तर म्हणजे उमेश बघायचा आहे कशा प्रकारचा उमेश काय करतोय, कशा प्रकारचा मेश करतोय. परंतु गोलंदाज आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. 13 या धावसंख्येवरती रोखून ठेवलंय देगाव संघाला. परंतु मित्रांनो, हाच देगाव संघानं 40 धावा 2 षटकांमध्ये केल्या होत्या. तोच देगाव संघ कुठेतरी नमतोय, कुठेतरी घाबरतोय, कुठेतरी दडपण येत आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाज, पंचाकडे अपील केली जाईल आणि यस पंच देखील विकेट घोषित करतात. गडी क्रमांक 4चं पतन झालंय. या ठिकाणी उमेदचा पकडला झेल आणि उमेदचा इथे संपलाय खेळ. संधी देव्या डीजेला. यस कम ऑन डीजे. आता मात्र मैदानामध्ये जातोय संदीप. संदीप बघायचा आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. याच संदीपने सकाळच्या सत्रामध्ये समोरच्या संघाच्या तोंडात गेलेला घास ओढून काढलाय. तो संदीप आता मैदानामध्ये जातोय. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय संदीप. संघाची धावसंख्या धावपळकावरती लागते 13 धावा धावपळकावरती लागताना आपण पाहतोय. ओके, आपण आता सन्मानित करणार आहोत आमच्या फणसो गावचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, फणसो गावाचे पाटीलवाडीचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री सुनीलजी विचले साहेब यांचा आपण सन्मान करतोय, सत्कार करतोय. तरी मी सन्माननीय राकेशजी मोरे साहेब आपण यांना सन्मानित करायचं आहे, कारण या अनेक मान्यवर, अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या मैदानावरती उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करणार आहोत आणि आपण आसनस्थ व्हावं अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. यस, या ठिकाणी गडी क्रमांक 5चं पतन झालं. अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला. 2 षटकांचा खेळ झालाय. आताच्या जर धावा पाहिल्या तर पंचांनी आताच्या धावा संख्येच्या 2 धावा. यस, तिसरा धावेच्या बाद झाले. 2 धावा संख्या धावसंख्या धावपळकावरती लागले. अर्थात 16-17 पाहिजे ना, 17 पाहिजे. यस, 12 चेंडू आणि 16 धावा जमलत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असेल ती अर्थात करंजाळी 11 करंजाळी यंगस्टर संघाला. आणि जर यंगस्टर का नाव आहे ना, तर पाहिलं तर मैदानाच्या आत बाहेर येणारे खेळाडू सर्व यंग आपल्याला पाहायला मिळतात आणि यंग युवा खेळाडूंचा भरलेला असलेला संघ आहे. ही युवा टॅलेंट आहे मित्रांनो आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता ना आज अशाच प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात. त्यातीलच एक स्पर्धा मित्रांनो आपण आज पाहतोय, सद्गुरू चषक 2024 ची ही स्पर्धा देखील मैदानामध्ये आपण पाहतोय. सुंदर अशी ही कार्यरचना पाहूया. या 12 बॉलमध्ये होणारा संघर्ष खूप महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणजे यंगस्टार वर्सेस साईनाथ देगाव यांच्यात होणारा हा रोमांचक खेळ. आपण 3ऱ्या टप्प्याकडे वळतोय. सुंदररित्या हा खेळ एक उत्कृष्ट असा खेळ पाहायला मिळतो आणि या मैदानावरती होणारा रणसंग्राम तेवढ्याच ताकदवान, तेवढ्या जिद्दीने, तेवढ्या संघर्षाने पाहायला मिळणार आहे. याची कार्यशैली दोन्ही संघ बलाढ्य, आपली कार्यशैली शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत नेण्याची हे. यस, नेक्स्ट मॅच असेल मित्रांनो दुसरी सेमीफायनल. आजचा दुसरा सुपर 4चा सामना असेल मित्रांनो. एका बाजूला जर आपण पाहिलं तर योगी 11 पांगारीचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला वाघजाई माता कातळचा संघ. दोन्ही संघाच्या करताना विनंती असेल यस आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कृपया लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे.
ही महत्त्वपूर्ण वेळ आहे, कारण अनेक मान्यवर अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माझे माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि आपले फलंदाज देखील पाठवायचे आहेत. लवकरात लवकर यंगस्टार करंजाळी आपण लक्षपूर्वक राहायचं आहे. काहीसा हळुवारपणे वारा आपल्या अंगावरतून सहजपणे निघून जातोय आणि ही वाऱ्याची झुळूक काहीशी शांतता देणार आहे, परंतु शांतता चालणार नाही. इथे आपल्याला वादळ आणावं लागेल. जरी का 12 बॉलमध्ये 17 रनाची बढत असली तरी सुद्धा 12 बॉलमध्ये असे अनेक बॉल डॉट निघणार आहेत, अनेक प्रतिक्रिया होणार आहेत, अनेक संघर्ष होणार आहेत. या संघर्षाला सामोरं जातोय तो म्हणजे रोहित वर्सेस राहुल यांच्यात होणारी ही रोमांचकता पाहायला मिळेल. सामोरं जाईल तो म्हणजे पाहूया, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी देण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे अक्षय आपल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी गोलंदाजीची देईल, कारण याच्या बॉलमध्ये फिरक्या आहे, याच्या बॉलमध्ये गुगली बॉल आहे आणि असे अनेक प्रकार जो व्हेरिफिकेशन करतो असा हा बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. सुंदररित्या या 12 बॉलचा नजराणा आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉल 17 रनाची ही बढत एक अनिवार्य 12-17 असा हा खेळ असेल. पाहूया 17 पाहिजेत. बघा मोजा. दोन मिनिटं थांबा. एक मिनिट, फक्त एक मिनिट. एक सेकंड थांबवा. थोडासा धाव संख्येची गडबड झाली आहे. कमिटीने कमिटीकडे जे लेखनिक आहे त्याचे 16 रन. चौथ्या बॉलचे किती रन आहेत? चौथ्या बॉलचे चौथ्या बॉलला काय निर्णय आहे? चौथ्या बॉलला रन नाही आहे का? चौथ्या बॉलला रन नाहीये. बरोबर आहेत ना? 15. ओके ओके, 15 रन आहेत. 15 रन झालेले आहेत. विन ऑफ द मॅच 16 रन. हा पुढचा टॉच उडवण्यासाठी आपण आमंत्रित करतोय ते म्हणजे कोण आहे? योगी वाघजाई माता कातण वर्सेस योगी 11 पांगारी. कृपया आपले कर्णधार लवकरात लवकर पवेलियनकडे यायचं आहे. 12 बॉल मध्ये 15 रनाची ही बढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया हा संघर्ष राहुल वर्सेस साईनाथ देगाव यांच्यात होणार ही रोमांचक पात्रता आपल्याला पाहायला मिळेल. रोहित काहीशी आक्रमकता करण्याच्या पलीकडे, परंतु बॉल काहीसा फिरवण्याचा प्रयत्न केला. बॉल अप्रतिम बॉलचे हा नजराणा. 1 रन पूर्ण केला. एका रनाबरोबर 2 रन मिळाले. ही 2 रनाची बढत यंगस्टार करंजाळीच्या माध्यमातून रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 रन, परिपूर्ण 2 रन आणि याचीच नांदी ही झुकझुकती गाडी आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला आपल्या गावाला घेऊन जाण्यासाठी आपल्याला स्पेशल गाडी पाठवलेली आहे, कारण याच्यामध्ये आपण ट्रॉफीज घेऊन जाऊ शकतो. चलेगा, कुछ प्रॉब्लेम नाही. स्टार्ट द मॅच. थोडंसं लेट होतंय, याची दक्षता घ्यायची आहे.
आणि याच्यातूनच आपल्याला हा संघर्ष पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 15 रनाची ही आक्रमकता आणि याच आक्रमकतेचा हा इतिहास रचतोय तो म्हणजे यंग स्टार क्रिकेट संघ करंजाळी. 1 रनाची बढत, ही 1 रनाची बढत परिपूर्ण असेल. या 1 रनाबरोबर धावसंख्या होते आताचा जो टॉच उडवला गेला होता त्याच्यामध्ये वाघजाई माता कात्रण यांनी टॉच विन केलेला आहे. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तरी मी योगी 11 पांगारी यांना विनंती करेन की आपण देखील तयार राहायचं आहे. आणि हा बॉल मारलेला काहीसा लेग साईडला मारलेला बॉल अप्रतिम धाव काढण्याची तयारी राहुलची. परंतु ही एकमेकांमध्ये असणारी कनेक्टिव्हिटी खूप महत्वपूर्ण आहे. याला सलाम करावा लागेल कारण हा महत्वपूर्ण खेळ आहे. राहुलने पुन्हा माघार घेतली, आपला निर्णय अंतिम टप्प्यापर्यंत ठेवला कारण अगदी कमी बॉलमध्ये कमी रनाची ही गती आपल्याला पकडावी लागेल. कारण याच्यासाठी षटकार चौकाराची तुम्हाला गरज नाही कारण महत्वपूर्ण ही मॅच आहे. शेवटच्या टप्प्याला पोहोचलेला हा क्षण आपल्यासाठी महत्वपूर्ण असू शकतो कारण 3ऱ्या टप्प्यामध्ये आपण हा खेळ खेळतोय. राहुल वर्सेस साईनाथ देगाव यांच्यात होणारी ही रोमांचकता आपल्याला अनुभवायला मिळते. या मैदानावरती किंग मैदानावरती हा रणसंग्राम तेवढाच ताकदीचा, तेवढाच बलाढ्य, पुन्हा प्रयत्नशील, परंतु डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न केला. मागच्या बॉलला जरी तो 1 रन काढला असला तरी सुद्धा हा बॉल मी डॉट काढू शकतो असणारा आत्मविश्वास हा नक्कीच परिपूर्ण आहे. ऋषी काहीतरी कान मंत्र देतोय आपल्या या गोलंदाजाला कारण हा आत्मविश्वास परिपूर्ण असेल. ऋषी एक जबरदस्त कार्यशैली आपल्याला पाहायला मिळेल. ऋषीच्या माध्यमातून साईनाथ देगावमध्ये अशा अनेक बलाढ्य क्रिकेटवीर आहेत. पुन्हा काहीसा दुसरा डॉट बॉल देण्याच्या तयारीत, परंतु पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत कळेल. याचा अंतिम कौल दोन्ही हात समांतर आणि याच दोन्ही हात समांतराचा अंतिम कौल मिळत आहे ते म्हणजे वाईडचा हा रन अतिरिक्त धाव मिळते. पंचांचा निर्णय अंतिम राहिला. याच वाईडच्या अतिरिक्त धावाने 1 रन वाढतंय. धाव संख्या होते 5 रन. काहीशे बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हर मधले 6 बॉल मधले काहीशे बॉल शिल्लक आणि याची आक्रमकता नक्कीच साईनाथ देगावचा हा क्रिकेटवीर आपले गोलंदाजी आक्रमकतेच्या पलीकडे नेऊन ठेवण्याचं काम करेल. याचं खरं श्रेय एक अप्रतिम खेळीचा हा नजराना बॉल टप टप करत बाउंड्रीच्या दिशेने लय घेतोय. हा पहिला चौकार पाहायला मिळाला. आनंद उत्सव साजरा होतोय. शॉट, परंतु अंदाज बांधता आला नाही या दोन्ही प्लेयरला आणि सुंदर झेल मिस केला. जर का हा झेल पकडला असता तर नक्कीच साईनाथ देगाव मध्ये आनंद उत्सव साजरा करता आला असता, परंतु ना भूतो ना भविष्यते याचा इतिहास रचला आणि 2 रनाची ही बढत. 2 रनाबरोबर धावसंख्या होते 11. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते फक्त आणि फक्त 11. पाहूया अक्षय ही जबाबदारी कर्णधार म्हणून स्वतः खांद्यावरती घेईल का आणि आपल्या राहिलेल्या रनाची परतफेड करेल का. नक्कीच ही बाजू मजबूत करेल का. साईनाथ देगाव कडे विजयाचे नांदे लपकून आणण्याचा प्रयत्न करेल का. याच्या अनेक प्रश्न आज साईनाथ देगावच्या या सर्व क्रिकेटवीरांच्या मनामध्ये गुंतागुंती चाललेली आहे. सहजपणे न सुचणारा हा प्रश्न. 6 बॉल आणि काहीशे रन शिल्लक. या रनासाठी सामोरे जाईल का राहुल किंवा थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करेल का अक्षय, याचा आपल्याला अंतिम कौल कळेल. पाहूया 1 रन पूर्ण केला. एका रनाबरोबर दुसऱ्याची ही गती मिळेल का. या दुसऱ्या रनाबरोबर ही रणनीती पाहायला मिळाली. 2 रनाची बढत. जिथे 1 रनाची ही रणनीती थांबवता आली असती तर नक्कीच एक बॉल महत्वपूर्ण अक्षयसाठी. अक्षयने घेतलेला निर्णय अप्रतिम निर्णय होता, परंतु अक्षयला काहीसा हा न मिळालेला बॉल 2 रन पूर्ण करतोय. 2 रनाबरोबर धावसंख्या वाढते.
यंग स्टार क्रिकेट संघाचे पाहूया या राहिलेल्या बॉलमध्ये आनंद उत्सव साजरा करण्याचं हे मानस दोन्ही संघांमध्ये तेवढाच आक्रमकतेने, तेवढ्याच जिद्दीने, तेवढाच धैर्याने, तेवढ्याच कर्तव्याने आपला संघ विजयाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो का? आणि हो, नक्कीच एक एक रनाची ही ताकद लावतोय तो म्हणजे यंग स्टार क्रिकेट संघ. आणि याचा अंतिम कौल पाहायला मिळाला. 1 रनाची बढत 1 रनावरती थांबवून ठेवलंय ते म्हणजे अक्षय ऋषीने आपल्या या अंदाजे बांधाने काहीसा बॉल थ्रो केला आणि सेफ झोन मध्ये राहुल रोहित. पाहूया आणखी किती रनाची ही रणनीती पाहायला मिळेल. अक्षयच्या रूपाने अक्षय सामोरे जातोय रोहित याला. रोहितने सेफ झोन मध्ये बॉल पाठवला आणि हा षटकाराच्या रूपाने विजय आनंद साजरा होतोय. अर्थात यंगस्टर करंजाळी संघ देखील या संघानं मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. मित्रांनो, सद्गुरु चषक 2024 चा याच पद्धतीला पहिला फायनलिस्ट भेटलाय. अभिनंदन.